नंदुरबारमधल्या सातपुड्यातील दुर्गम भागामध्ये आजही रस्त्यांची दुरावस्था आहे। ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। 10 गावांना जोडणाऱ्या मोलगीपासून मेनीबेलीपर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करूनही रस्त्याची अद्यापही दुरुस्ती नसल्यामुळे नागरिकांचा संताप। त्या लोकांना यायला जायला किंवा मुलगीला बाजारपेठ किंवा एखादे पेशंट असेल, इमर्जन्सी पेशंट असेल, तो त्या पेशंटला रात्री बेरात्री न्यायला खूप अडचण होत आहे। यासाठी आम्ही एवढे निवेदन देऊनही शासनाचे या रस्त्यावर अजिबात लक्ष नाही। या ठेकेदार असेल किंवा कोणी या रस्त्याचा जबाबदार असेल त्याने त्वरित तत्काळ हा रस्ता दुरुस्ती करावा किंवा नवीन मंजूर करून न द्यावा असं आमची विनंती आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती रस्त्यांची कामं सुरू आहेत, मात्र अनेक ठिकाणी कामं अर्धवट, तसंच रस्त्यांवरती अनेक ठिकाणी खड्डे पडले आणि या सगळ्याचा परिणाम शहरातल्या वाहतुकीवरती होतोय। सिटी लिंकच्या 200 फेऱ्या रद्द। पुण्यातल्या शनिवार पेठेमध्ये अचानकपणे एक रस्ता खचलाय। सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे रस्ता खचलाय। नाशिकमध्ये 4 महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेला सिमेंटचा रस्ता हा खोदला गेला। नवा रस्ता खोदल्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामांसाठी हा रस्ता खोदल्याची माहिती। निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे वांग्याचं उत्पादन घटलंय। धुळ्याच्या शिंदखेडातील अमराळे गावच्या शेतकऱ्यानं हा आरोप केलाय। पीक काढणीला आल्याच्या नंतर वांग्याचा दर्जा खराब असल्याचं निदर्शनास आलं। संबंधित कंपनीच्या बियाणांची चौकशी करण्याची मागणी। या जबाबदारीला राज्य शासनाचे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत, कारण की शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायला पाहिजे। न्याय जर भेटत नसेल, आज हे जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेत, जर उद्या परवा 8-10 दिवसात जर कंपनी निर्मल सीड्स आणि बालाजी रोपवाटिका यांनी दोघांनी मिळून सदरील शेतकऱ्याला न्याय देण्याची तत्परता दाखवली, अन्यथा तत्परता दाखवत नसतील तर याच्या पुढे इथं बिडार आंदोलन कृषी विभागाच्या जवळ करतील। मराठवाड्यामध्ये सोयाबीन पिकावरती क्लोरोसिस आणि येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य त्या उपाययोजना करण्याचा विद्यापीठामधल्या तज्ज्ञांचा सल्ला। पुण्याच्या इंदापूर आणि भिगवणमधील मासळी बाजार 3 दिवसांसाठी बंद राहील। उजनी धरणामधील मासेमारीच्या टेंडर प्रक्रियेला स्थानिक मच्छीमारांचा विरोध आहे, तर सोलापूरमधल्या जेऊर, कंदर, टेंभुर्णीसह इतर मासळी बाजार देखील बंद राहील। चंद्रपूरमधल्या गौंडपिंपरीमधील प्रस्तावित MIDCच्या जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध। 15 ऑगस्टला जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा। 13 गावामधील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। राज्यामधल्या 8 शासकीय रुग्णालयामधील MRI आणि 40 रुग्णालयामधील सिटी स्कॅन सेंटर बंद आहेत। MRI आणि सिटी स्कॅनची सेवा पुरवणाऱ्या कंपनीचं राज्य सरकारनं 80 कोटी रुपये थकवल्यामुळे कंपनीनं ही सेवा बंद केली आणि रुग्णांचे हाल होत आहेत। अजिंठ्याच्या पाठोपाठ जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळच्या लेण्यांमध्ये देखील पावसाचं पाणी पाझरतंय। लेणी क्रमांक 32, 21 आणि 22 यामध्ये पाण्याची गळती सुरू आहे। लेणी क्रमांक 32 ही जैन धर्मामधील इंद्रसभा म्हणून ओळखली जाते। अजिंठा असेल, वेरूळ असेल, या ठिकाणी ज्या काही लेण्या आहेत, तर या लेण्यामध्ये जे गळणारं पाणी आहे, हे पाणी त्या ठिकाणी न गळता शासनानं त्या ठिकाणी काहीतरी त्यावर अंमलबजावणी करावी आणि खर्च करावे, जेणेकरून हे जे काही जागतिक वारसा स्थळ आहे हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी टिकले पाहिजेत, अशी माझी त्या ठिकाणी शासनास विनंती आहे। दापोलीमधल्या मुरुड, कर्दे आणि लाडघर समुद्र किनारा प्लास्टिक प्रदूषणाच्या विळख्यात। हजारो पर्यटकांचं आकर्षण असलेले समुद्र किनारे हे कचऱ्यामुळे विद्रूप झाले। कर्देचे सरपंच सचिन तोडकर यांनी प्रशासनाकडे चौकशी आणि तातडीच्या स्वच्छतेची मागणी केली आहे। भंडाऱ्यामधील गोसेखुर्द धरणाचे 16 दरवाजे बंद करण्यात आले। सध्या धरणाच्या 17 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 72,774 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सिंधुदुर्गाच्या चौकुळ जवळच्या कुंभवडे गावातला बाबा धबधबा हा पर्यटकांसाठी बंद। वाहतूक कोंडी, पर्यटकांची मुजोरी आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या सगळ्यामुळे बाबा धबधबा बंद। पोलीस पाटील यांच्यासोबत मुजोरी केल्यामुळे हा धबधबा बंद करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरातल्या बाजारपेठा आजपासून पुन्हा एकदा सुरू।
बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी बघायला मिळते. मनपा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येमुळे शहरात गेले काही दिवस तणावाचं वातावरण होतं आणि काल शहर बंदची हाक देण्यात आली होती. धाराशिवमध्ये युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून राहुल काकडे यांची उचलबांगडी. गणेश इंगळे यांची नियुक्ती. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचे भावी खासदार असे बॅनर लावण्यात आले आणि यावरून कारवाई केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची पदावरून उचलबांगडी. त्यांच्या जागी अविनाश रणखाम यांची नियुक्ती. मराठा समाजामधल्या उद्योजकांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. नांदेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टर प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पाविषयी माहिती घेऊन सांगतो असं विधान केलंय. तर मुख्यमंत्र्यांनी सामंजस्य करार केला तेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची माहिती. धाराशिव जिल्हा परिषद शाळेमधल्या विद्यार्थ्यांना थेट नासाची अभ्यास सहल घडणार आहे. जिल्ह्यामधील 183 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. 20 विद्यार्थ्यांची निवड करून नासाची सफर घडवली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा हवाई खर्च जिल्हा परिषद करणार आहे. पेपर घ्यायला एवढा लवकर का घेतला? थोडा वेळ द्यावा ना. आणि वरून आम्ही 8वीचे 9वीचं कसं येणार आम्हाला? मग थोडा असं तसंच गेला पेपर. आता 8वीच्या विद्यार्थ्यांना 9वीचं कसं येणार? मग असं मला वाटतंय की म्हणजे ज्यांनी प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थी म्हणजे प्रत्येक तालुक्यातील 1-2 विद्यार्थ्यांना त्यांनी संधी द्यावी. प्रत्येक तालुक्यातील म्हणजे प्रत्येकाला न्याय तर भेटायला हवा ना. आमची मागणी अशी राहील की प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणारे 3 क्रमांक मग ती मुलगा आणि मुलगी असे 48 मुलांना संधी द्यावी आणि जेणेकरून त्याचा फायदा पुढच्या वर्षी आमच्या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी वाढीसाठी होणार आहे. म्हणून प्रथम 3 क्रमांकांना जर गेलं तर त्याचे अतिशय सकारात्मक परिणाम जिल्हा परिषदच्या पटसंख्येमध्ये वाढीमध्ये दिसतील. वर्ध्यामध्ये स्वयंचलित वीज पुरवठा खंडित करण्याची पद्धत अन्यायकारक. कार्यपद्धत स्थगित करून वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना पुरेसा वेळ द्या. युवा परिवर्तन की आवाज संघटनेची ही मागणी आहे. महावितरण कार्यालयाला त्यांनी निवेदन दिलं आहे. भाईंदरमधून सकाळी 10:20 सुटणाऱ्या दादर लोकलमधल्या ओमकार भजन मंडळाचा 21वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि या निमित्ताने भाईंदर दादर लोकलमध्येच 56 भोग दाखवून देवीची पूजा करण्यात आलेली आहे. नाशिकच्या नांदगावमध्ये संत शिरोमणी सावता महाराज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मंदिरामध्ये आकर्षक सजावट. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी. हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत धुळे महानगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. महापौर मायादेवी परदेशी यांनी रॅलीला झेंडा दाखवला. 15 ऑगस्टला घरांवरती झेंडा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलंय. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं भात लावणी करण्याचा आनंद घेतलाय. इंस्टाग्रामवरती प्राजक्ता माळीनं भात लावणीचा व्हिडिओ देखील पोस्ट केला. वाढदिवसाच्या दिवशी प्राजक्ता माळीकडून इंद्रायणी या ठिकाणी तासभर शेतकऱ्यांच्या सोबत श्रमदान. अभिनेत्री तब्बूला मुंबई हायकोर्टाचा दिलासा. विनापरवाना आवाज आणि फोटो वापरण्यावरती मुंबई हायकोर्टाची बंदी. गुगल आणि मेटाला कोर्टाचे आदेश. 30 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे देखील आदेश आहेत. पुढची सुनावणी 7 डिसेंबरला होणार आहे. गडचिरोलीमध्ये सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशीसाठी विशेष पथकाची नेमणूक. आश्रमशाळेमधील 3 विद्यार्थिनींचा हा मृत्यू झाला होता. संबंधित आश्रमशाळा ही काँग्रेसच्या माजी खासदाराची असून त्यांचा मुलगा काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा मुलावरती हल्ला. चिंचवडच्या चिंचवडे नगर परिसरातली ही घटना आहे. शेजारी धावून आल्यामुळे हा मुलगा बचावलाय. 4 ते 5 भटक्या कुत्र्यांनी हा हल्ला केला. रत्नागिरीच्या चिपळूण इथल्या खेड मारुती मंदिर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत बघायला मिळाली. लहान मुलांचा पाठलाग करतानाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शाळा सुटल्याच्या नंतर घरी जाणाऱ्या लहान विद्यार्थ्यांचा भटके कुत्रे पाठलाग करतायत. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर तालुक्यामधील करमोड्याचे सरपंच दीपक उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
विरोधक धमक्या देत आहेत, त्रास देत असल्याचाही त्यांनी आरोप केलाय आणि आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. नाशिकमधल्या पेठ, सुरगाणा, दिंडोरी या भागामध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. पेठच्या पाहूची बारी गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेला तडे गेलेत. शाळेची इमारतही धोकादायक बनली आहे. परिसरामधल्या नागरिकांच्या घरामध्ये ही शाळा भरते. पालकांचे जे घरं आहेत, तसेच ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी इमारत, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही त्या ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सोय केली आहे. एकूण 8 खोल्या आहेत, म्हणजे त्यांचं कार्यालय आहे. पण त्या सगळ्याच यांना तडे गेले होते. आता त्याचे भूकंपाचे धक्के मागेपासूनच बसत होते, त्याच्यात ते तडे गेले होते आणि आत्ताच्या धक्क्यामध्ये ती इमारतचा काही भाग कोसळला. पुणे सातारा महामार्गावरती शिरवळमध्ये भीषण अपघात झालाय. मावळ तळेगावच्या 4 तरुणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीररित्या जखमी आहेत. भरधाव कार ही आयशर ट्रकला धडकली. वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत अशी या मृत तरुणांची नावं आहेत. नागपूरमधील चंद्रा डेअरी आणि शिवम डेअरी फूड प्रॉडक्ट्सवरती एफडीएनं कारवाई केली. जवळपास 24,000 किलो प्रतिबंधित चीज अॅनालॉगचा साठा जप्त करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये चीज अॅनालॉगचं उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवरती 30 जुलैपासून प्रतिबंध आहे. विरारमध्ये 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त. मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या शिरसाट फाट्यावरची मोठी कारवाई. गुजरातमधून मुंबईला जाणाऱ्या कारमधून या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीची घरवापसी अंतिम टप्प्यात. उच्चस्तरीय समिती, सेंट्रल झू प्राधिकरण आणि वन विभागाच्या प्रतिनिधींकडून माधुरीच्या निवासाची पाहणी. पथक उच्चस्तरीय समितीकडे अहवाल सोपवेल. अकोल्यामधल्या महान गावामध्ये मिरवणुकीत पोलिसांना मारहाण करणाऱ्या 20 जणांना अटक करण्यात आली आहे. मिरवणुकीमधील पीएसआय आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये हा सगळा प्रकार घडला. नांदेडच्या वजीराबाद बाजारपेठेमध्ये गुंडगिरी करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. बाजारपेठेतल्या एका केक दुकानाच्या मालकाला मारहाण आणि त्याला लुटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. परभणीच्या जिंतूरमधील गरोदर माता आणि बाळाच्या मृत्यूप्रकरणी 108 रुग्णवाहिका सेवा प्रशासनाची कारवाई. रुग्णवाहिकेच्या चालकासह 4 जणांचं निलंबन. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून 7 सदस्यांची समिती स्थापन. बारामतीमध्ये 23 वर्षीय युवतीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल. मृत्यूपूर्वी काही तास आधी मुलीनं आईला फोन केला होता. अथर्व हा मुलगा मला गोळी खाण्यासाठी देत असल्याचं तरुणीनं आईला सांगितलं होतं. गोळी खाल्ल्याच्या नंतर या तरुणीची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जुन्या वादामधून 40 वर्षाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या. दारू पिण्याच्या बहाण्यानं स्मशानभूमी परिसरामध्ये नेऊन गळ्यावरती चाकूनं वार करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यामधील बेरडी पार इथली ही घटना आहे. 3 विधी संघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 14 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केल्याची घटना मीरा भाईंदरच्या काशीमीरा परिसरात उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांवरती पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. 2 जणांना अटक झाली आहे आणि 4 आरोपींचा शोध सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यामधल्या पुसद तालुक्यातील सांडवा मांडवा या मार्गावरच्या जंगलामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलेला आहे. महिलेचा गळा चिरून आणि डोक्यामध्ये वार करून हत्या करण्यात आली आहे. हातावरती गोंदलेल्या नावावरून या महिलेची ओळख पटली. पुण्याच्या सिंहगड रोडवरच्या सुयोगश्री सोसायटीच्या समोरच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. अज्ञातांकडून जवळपास 4 चाकी 5 ते 6 गाड्यांची तोडफोड. पुण्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. वाशिममधल्या मंगरुळपीर शहरामध्ये राशीद नगर परिसरामध्ये घरावरती सशस्त्र दरोडा. प्रतिकार करणाऱ्या 36 वर्षाच्या तरुणावरती चाकून हल्ला. 5 लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची लूट करण्यात आली. पोलिसांकडून सध्या दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. पुण्यामध्ये ईस्ट स्ट्रीट या परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये चोरी झाली आहे. हॉटेलचं कुलूप तोडून गल्ल्यांमधून जवळपास 2.5 लाखांची रक्कम लंपास करण्यात आली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. अज्ञात चोरावरती गुन्हा दाखल. मध्य प्रदेशातल्या बालाघाट पोलिसांची जुगाऱ्यांवरती कारवाई.
खुरसोडी परिसरामध्ये केलेल्या या कारवाईमध्ये 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं. 13 जण महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यातल्या सावरी गावचे आहेत. पोलिसांकडून 38 लाखांचा मुद्देमाल जप्त. येत्या 13 ऑगस्टला मार्मिक साप्ताहिकाचा 66वा वर्धापन दिन. वर्धापन दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. विलेपार्ले इथल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होईल. बुलढाण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. ठराव दाखल करण्यासाठी आजपासून 9 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. 15 डिसेंबर रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होण्याची शक्यता. खडकवासला धरणाचा गाळ काढावा आणि पाणलोट क्षेत्राचं पुनरुज्जीवन करावं यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी. धरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळ साचल्यामुळे मूळ साठवण क्षमता निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. एनडीएच्या खासदारांचा संसदेवरती मार्च. रांचीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवरती लाठीमारावरती चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली. अमित शहांच्या निवेदनाच्या वेळेला विरोधकांनी पळून जाऊ नये, एनडीएच्या खासदारांचं आवाहन. जी, उन्होंने अब डिस्कशन करने से मना कर दिया है. पहले उन्होंने कहा कि कॉकरोच प्रोटेस्ट पे उनको डिस्कशन चाहिए, लेकिन जब उनको इस चीज के लिए उनका स्वागत किया गया तो उसके लिए उन्होंने मना कर दिया. तो देख रहे हैं आपके देश को जो है वो कितना धोखा दे रहे हैं. एक दिन भी जो है ये पार्लियामेंट चलने नहीं दे रहे. एनडीए खासदारांनी संसद भवन परिसरामध्ये मार्च काढून विरोधकांना संसदेमधल्या चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय. तर राहुल गांधींनी झारखंडमधील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. प्रियंका गांधींचा मार्च काढणाऱ्या एनडीएच्या खासदारांना टोला. शर्म करो, शर्म करो, राहुल गांधी शर्म करो, शर्म करो, शर्म करो, राहुल गांधी शर्म करो. झारखंड जाइए, झारखंड जाइए, झारखंड क्यों नहीं गए, झारखंड क्यों नहीं गए. महापालिकेच्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचा उल्लेख. चूक लक्षात येताच फलक हटवला. तर गुलाबराव पाटील हेच जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण. हा ते वरचं चुकलेलं होतं नाही तसं काही आता मला काही असं काही फार माझा आग्रह नाही. कधी मी कुठलं आंदोलन का मागणी का फार टोकाची भूमिका कधी घेतलेली नाही. पार्टी जो निर्णय घेईल, माननीय मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तर तो जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहील. तुम्ही बघितलं का मी कधी टायर जाळले का 4 कार्यक्रम रस्त्यात उभं का रस्ता रोको केला, आपण बघितलं का? हे असं कधीच करत नाही. माझा स्वभाव पण तो नाही आहे. मी कुंभमेळा मंत्री आहे, थोडी मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.